यानंतर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजप लढण्यावर आहे, महायुतीमध्ये एकमत झाल्याची माहिती आहे। तर ठाणे आणि पालघर शिवसेना लढण्यावर एकमत झाल्याची माहिती आहे। वर्षावर 3 जागांवर चर्चा झाल्याची माहिती समोर येते। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, वर्षावर रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती अशी माहिती आलेली होती आणि त्यामध्येच या जागांविषयी निर्णय झाल्याची माहिती समोर येते। रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजप लढण्यावर महायुतीमधील जे प्रमुख पक्ष आहेत, राष्ट्रवादी, अजित पवारांची राष्ट्रवादी, शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये एकमत झाल्याची माहिती समोर येते। रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपला द्यावी अशी मागणी होती, आग्रही मागणी होती आणि त्यामुळे आता भाजपच लढण्यावर एकमत झाल्याची माहिती समोर येते। याचाच अर्थ तिथून राणेंना उमेदवारी आता निश्चित मानली जाते। तर दुसरीकडे ठाणे आणि पालघरची जागा शिवसेना लढण्यावर एकमत झाल्याची माहिती समोर येते आणि वर्षावर 3 जागांवर चर्चा झाल्याचं कळतंय। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल? माहितीमध्ये काही जागांवरून रस्सीखेच सुरू होती, पण अखेर त्याविषयी निर्णय झाल्याचं दिसतंय। या 3 जागा आता कोणाकोणाला जाणार, त्या वाटाघाटी पूर्ण झाल्याचं सध्या तरी दिसतंय। नेमकं काय घडलं त्या बैठकीमध्ये? निश्चितच फरा, काल रात्रीच्या बैठकीमध्ये एकूण 11 जागा ज्या माहितीमध्ये आलेल्या आहेत त्यांच्यावरती चर्चा झालेली आहे। या 11 जागांमध्ये उत्तर मध्य मुंबईमध्ये पूनम महाजन की आशिष शेलार असा एकंदरीत वाद दिसून येत होता आपल्याला। दुसरीकडे उत्तर पश्चिम मुंबई असेल, ही जागा भाजपकडे की शिवसेनेकडे जायचं या संदर्भातही चर्चा झाली आहे। दक्षिण मुंबईच्या जागेवरतूनही मनसेला सोडायची की नाही या संदर्भात चर्चा झालेली होती। मात्र रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा आहे त्याचा तिढा सुटलेला आहे। ही शिवसेनेच्या वाट्याच्या जागाची सातत्याने आग्रही मागणी होती, मात्र ही जागा भाजपला सोडण्याची एकंदरीत एकमत झालेलं आहे। दुसरी एक महत्वाची म्हणजे पालघरची जागा, ज्या जागी भाजपने आपला उमेदवार गेल्या टर्ममध्ये शिवसेनेला दिलेला होता आणि तो निवडून आलेला होता, म्हणजे राजेंद्र गावित। आता ही जागा मात्र शिवसेनेच्या चिन्हावर पुन्हा एकदा राजेंद्र गावित लढतील असं एकमत झाल्याची माहिती येत आहे। तिसरी महत्वाची जागा म्हणजे ठाणे, जो बालेकिल्ला आहे शिवसेनेचा आणि भाजपकडून आग्रह केला जात होता, विशेषतः नाईक गटासाठी ही जागा मागितली जात होती। मात्र ही जागा आता शिवसेनेच्या धनुष्यबाणावरच लढली जाईल असं एकमत झालेलं आहे। दरम्यान उमेदवार फक्त निश्चित होणं बाकी आहे, नाईक की रवींद्र फाटक, अशा दोघांमध्ये आता ही चर्चा सुरू झालेली आहे। प्रताप सरनाईक आणि नरेंद्र मस्के यांना मात्र, नरेश मस्के यांना मात्र ही जागा सोडण्यात येणार नाही अशी माहिती समोर येत आहे। त्यामुळे फाटक यांच्या नावावर अधिक चर्चा सुरू आहे। या उलट नाईक यांना शिवसेनेच्या चिन्हावरही लढण्यास सांगितलं जाऊ शकतं। त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर 11 जागांपैकी 3 जागा ज्या आहेत त्यांचा तिढा सुटलेला आहे। उरलेल्या 8 जागांवरती अद्यापही चर्चा सुरू असल्याची माहिती आहे। निश्चितच चेतन, याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।